नागपूरच्या डोरली गावाजवळ दारुगोळा बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट झाला आहे। या स्फोटामधील मृतांचा आकडा 2 वर गेलेला आहे। स्फोटावेळी अनेक कामगार या कंपनीत असल्याची माहिती मिळते आहे। हे दृश्य आपण बघतोय नागपूरमधल्या डोरली या गावाजवळ दारुगोळा बनवणारा हे कंपनी होती आणि या ठिकाणी स्फोट झालेला आहे। या स्फोटामध्ये 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती कळते। या स्फोटावेळी अनेक कामगार या कंपनीमध्ये असल्याची देखील माहिती समोर आली आहे। सुनील ढगे माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। सुनील, सुमित, नक्कीच नागपूर जिल्ह्यातील या डोरली गावाजवळ ही कंपनी आहे। एशियन फायरवर्क्स नावाची कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये जो आहे तो स्फोट झालेला आहे। या ठिकाणी फटाक्याची वाद बनवण्याचं काम या ठिकाणी सुरू होतं आणि त्या ठिकाणी अचानकपणे स्फोट झाला आणि त्याच्यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झालेली आहे। SP आता या ठिकाणी पोहोचलेले आहे, त्याचप्रमाणे फायर ब्रिगेडचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहे। हा स्फोट नेमका कशामुळे झाला हेच जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो। याच्या तपासामध्ये नेमकं काय काय पुढे येते आणि हा कशामुळे झाला, नियमांचं पालन केलं गेलं होतं की न केल्या गेलं नव्हतं, या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या तपासात पुढे येईलच। मात्र 2 जणांचा या ठिकाणी मृत्यू झाल्याने जर या परिसरामध्ये मोठी हळहळ व्यक्त झालेली आहे आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर याच परिसरात म्हणजे काही दिवसांपूर्वी सुद्धा अशा प्रकारे स्फोट झालेला होता। या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे दारुगोळा बनवणाऱ्या किंवा फटाक्याच्या संबंधित वस्तू बनवणाऱ्या कंपन्या वेगवेगळ्या आहेत आणि वारंवार अशा प्रकारचे स्फोट होत असल्याने एक चिंतेचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर लोकल नेते मंडळी असो किंवा गावातील नागरिक जे आहे बरोबर या ठिकाणी आल्याचं आपल्याला पोलिसांकडून ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।